बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय। व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्समुळे गंभीर आरोप समोर येत असून निवडणुकीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आलाय। एका क्लिपमध्ये मारहाणीचा उल्लेख तर दुसऱ्या क्लिपमध्ये निवडणूक वळवण्यासाठी दबाव टाकल्याचं बोललं जातंय। या पार्श्वभूमीवर उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी धनंजय देशमुख आणि त्यांचे नातेवाईक दादा खिंडकर यांच्यावर थेट आरोप केलेत। केवळ 2280 मतदार असलेल्या या निवडणुकीत दबाव आणि कटकारस्थान होत असल्याचा आरोप करत ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा देण्यात आलाय। या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सांगाल बीडमध्ये काही व्हायरल क्लिप बाहेर येत आहे, काय सांगाल? मस्साजोग ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होऊ घातली, ते 28 तारखेला मतदान आहे आणि मागल्या 2 दिवसांमध्ये ते क्लिप जवळपास सगळ्या मीडिया मार्फत किंवा सगळ्या पेपरवाल्यांनी तिचं उहापोह झालेला आहे। प्रथमतः पहिली एक क्लिप आली होती, त्याच्यामध्ये कसं त्या वाल्मिक कराडनं मध्ये मारहाण केली असं आलं। दुसरी क्लिप आली की तो जो आरोपी अझर नावाचा तो सांगतोय की बाबा मी ह्याच्यामध्ये दोषी नाही किंवा मला आमचं दोघांचं मिटलंय आणि माझ्यावर दबाव आणून दादा खिंडकरच्या म्हणण्यावर मस्साजोगची ग्रामपंचायत लागली आणि वाल्मिक कराडच्या गँगला बदनाम करा असं त्याच्या क्लिपमध्ये आहे किंवा त्यांनी तसं त्याचं स्टेटमेंट सुद्धा दिलंय म्हणजे जेल प्रशासना। मी प्रथमतः या गोष्टीचा निषेध करतो। लोकशाहीला जर एवढी मोठा काळीमा फासणारी जर अशी गोष्ट घडत असेल, बरं हे इलेक्शन ग्रामपंचायतचं आहे, 2280 मतदार जे आहेत ते मतदार मस्साजोगचा येणारा सरपंच कोण हे ठरवणार आहेत आणि तुम्ही एवढ्या छोट्या गोष्टीसाठी जर जेल मधून जर आरोपींना जर दबाव आणून जर या गोष्टी करीत असताल तर हे निश्चितच म्हणजे फार गंभीर गोष्ट आहे आणि हे लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे। मी ह्याचा जाहीर निषेध करतो। ग्रामपंचायत लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही लढायला पाहिजे होते। तुम्ही लोकांना सांगतात आम्हाला संतोष देशमुखचं स्वप्न बघायचंय, मग संतोष देशमुखचं स्वप्न हे आहे का हे तुम्ही लोकांना सांगा। बरं, मी वारंवार तुमच्या मार्फत सांगत आलोय की तुम्ही मागल्या 13 वर्षामध्ये काय कामं केलीत हे जनतेसमोर मांडा आणि 18 महिन्यामध्ये तुम्हाला काय कामं करायचे हे तुम्ही जनतेसमोर मांडा आणि त्या माध्यमातून तुम्ही निवडणुकीला सामोरे जा। परंतु ते वेगळेच काहीतरी स्टंट करतायत आणि त्या वेगळ्या स्टंट आता तर हा नवीनच प्रकार आम्ही ऐकाय भेटलाय। आता आम्हाला ही गोष्ट तुमच्या मार्फत ऐकाय भेटली, याच्यामध्ये जे नाव आले दादा खिंडकर हे धनंजय देशमुखचे साडू आहेत, त्यांच्या म्हणण्यावर ह्या गोष्टी व्हायला आता ही गोष्ट मी 100% म्हणजे खात्रीशीर सांगू शकत नाही, परंतु ज्या गोष्टी मीडिया मार्फत किंवा आता त्या माणसानं जेल प्रशासनाला पत्र दिलंय म्हणजे यात नक्कीच काहीतरी गोड बंगाल लढलेलं आहे। जालना जिल्ह्यात खरीप 2025 हंगामातील पीक विमा रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। अतिवृष्टीमुळे मका, सोयाबीन, कपाशी, तूर आणि ज्वारी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अद्याप शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। तर कृषी मंत्र्यांनी दौऱ्यादरम्यान भरपाईचं आश्वासन दिलं होतं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी 17,000 रुपयाची मदत जाहीर केली होती। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नसल्याचा आरोप करण्यात येतोय। घनसावंगी तालुक्यातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी तातडीने विमा रक्कम देण्याची मागणी करत आहेत, तर दरम्यान पीक विम्याचे मोठे नुकसान आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत। सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी जोर धरते। काय सांगाल, 2025 मध्ये खरीपाच्या अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं शेती पिकांचं, विम्याचा लाभ मिळाला का शेतकरी म्हणून काय वाटतं? विम्यात जवळपास जालना जिल्ह्यामध्ये 66 मंडळ आहेत आणि या 66 मंडळातल्या शेतकऱ्यांनी 5,24,000 शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवला होता। त्यापोटी जिल्ह्यामधून 30 कोटी रुपयाची रक्कम विमा कंपनीकडे शेतकऱ्याचा हिस्सा गेला आहे। सबसिडीच्या स्वरूपामध्ये 176 कोटी असे टोटल 206 कोटी शेतकऱ्याच्या विम्याची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्याला देण्यासाठी शासनाने मंजूर केलेत। मात्र या ठिकाणी जर बघितलं 66 मंडळापैकी फक्त 18 मंडळ पीक विम्यामध्ये समाविष्ट केलेत आणि एकदम तुटपुंजी रक्कम, कोणाला 100 कोणाला 150 रुपये देऊन शेतकऱ्याची बोळण केल्यासारखं काम या राज्य सरकारने केलेलं आहे। आणि मी तुम्हाला परत या ठिकाणी सांगतो की जर पुढील काही दिवसांमध्ये राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांना जशी घोषणा केली होती की आम्ही 17,000 रुपये हेक्टरी विमा देऊ, त्या घोषणेप्रमाणे जर शेतकऱ्याला विमा मिळाला नाही तर आम्ही या राज्य सरकारच्या आणि संबंधित विमा कंपन्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये देखील जाणार आहोत। तसे पुरावे देखील आमच्याकडे आहेत। काय नाव आहे तुमचं? माझं गजानन रामनाथ उगले।
भैया काय सांगाल, तुम्ही तरुण शेतकरी आहे आणि खरीपाच्या विम्याचा लाभ तुम्हाला मिळाला का, काय वाटतं? खरीपाचा विम्याचा लाभ आम्हाला मिळालेला नाही सर. त्या म्हणजे कसं झालेलं आहे, त्याच्या अतिवृष्टीमुळे आम्ही हे केलेलं आहे, विमा भरला होता. त्याच्या विमा भरल्याच्या नंतर आम्हाला काही त्याच्यावर नंतर काही हेच भेटलेलं नाही. खरीपामध्ये कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान झालं? आमचं सोयाबीनचं झालेलं आहे, मोसंबीचं याच्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे सोयाबीनचं असं त्याच्यात जास्त नुकसान झालेलं आहे आमचं. आता काय मागणी मुख्यमंत्र्यांकडे? मुख्यमंत्र्याकडे मागणी आमची हीच आहे, आम्हाला फक्त हे द्यायला पाहिजे, अनुदान ते हे भेटायला पाहिजे. हा, पीक विमा भेटायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय नाव आहे तुम्ही? अमोल कपाडे. भाऊ, खरीपामध्ये तुम्ही काय पेरणी केली होती 2025ची आणि तुम्हाला विम्याचा लाभ मिळाला का? यावर्षी 2025 खरीप हंगामामध्ये आमची 9 एकर जमिनीपैकी मी साधारण 3 एकर सोयाबीनची पेरणी केली होती. या पेरणीच्या अनुषंगानं शासनानं काही 17,000 रुपये हेक्टरी प्रमाणे विम्याचे कवच देऊ केलेलं होतं. मुख्यमंत्री महोदयांना माझी एकच विनंती की ज्याप्रमाणे आपण 17,000 रुपये हेक्टरी प्रमाणे सोयाबीनचा विमा कवच आपण कबूल केला होता किंवा देऊ केला होता, त्या 17,000 रुपये हेक्टरी प्रमाणे आम्हाला आजपर्यंत काही एकही रुपया आम्हाला त्या विम्याच्या पोटी मिळालेला नाही. कारण की शासन एवढं गाजावाजा करतं की आपल्याला विमा फाडा, विमा करा, विमा कवच करा, विमा संरक्षित करा. त्या अनुषंगानं आपण शेतकरी बी विमा फाडते आणि त्यातली त्यात निसर्गाचा प्रकोप तर हा मराठवाड्यासाठी आमच्या अंगी किंवा आमच्या माती पडलेलाच आहे. त्या निसर्गाच्या प्रकोपाच्या अनेक गोष्टीला आम्ही सुद्धा मराठवाड्यातील बरेचसे शेतकरी सामोरे जातो आणि त्या सामोरे जाणाऱ्या नुकसानीला शासनानं किंवा मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आमच्या शेतकऱ्याची दखल घ्यायला पाहिजे. कारण की आत्तापर्यंत मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या वाट्याला कोरडा दुष्काळ किंवा ओला दुष्काळ हा आतापर्यंत आलेलाच आहे आणि त्या कोरड्या आणि ओल्या दुष्काळाला शासनाने आतापर्यंत आमच्या नुकसान भरपाई असो की पीक विमा असो की आमच्या तोंडाला पानच पुसलेले आहे आणि या पान पुसलेल्या गोष्टीची कृषी मंत्र्यांनी, मुख्यमंत्री महोदयांनी दखल घ्यायला पाहिजे, ही आमची तळमळीची एक विनंती आहे. सांगली जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. देवी देवतांच्या नावावर सरकार हा महामार्ग लादत असून सुपीक जमीन जाणे कोणत्याही खऱ्या देवाला मान्य होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. त्या देवाला मी साष्टांग नमस्कार घालतोय, पण माझ्या तालुक्यातील शक्तीपीठ रद्द व्हावे असं सांगत त्यांनी विरोध कायम ठेवण्याचा इशारा दिलाय. वाळवा तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गाला विरोध करण्यासाठी आयोजित जन आक्रोश मेळाव्यात त्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय. या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. क्षेत्रात गेलेल्या भाविकांची सोय व्यवस्थित नाहीये, त्याच्यावर पैसे खर्च करून भाविकांना तिथं गेलेल्या जवळ 5 किलोमीटर 4 किलोमीटर जवळ गेल्यावरची गर्दी वाढते, त्यासाठी व्यवस्था करायला कुणाचा विरोध. त्यामुळे ह्या कुठल्याही देवाला, मला रात्री राजेश्वरीची स्वप्न पडली, त्यातले 3-4 देव आले, म्हणजे आम्ही मागणी नाही केलेली रस्त्याची, देवच म्हणतात आम्ही काय मागणी केलेली नाही जयंतराव, तुझ्या जो काय आमचा पाठिंबा नाहीये. आता मला एक सांगा की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केला जातो असं सरकार म्हणतंय, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन गेलेली चालणार नाही. मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे, त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, साष्टांग नमस्कार घालतो. मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा डोळं घेऊन मुंबईला येतो. तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची भिंत काढा, कारण ह्या तालुक्याने विनंती करून गोड बोलून सुरुवात मी करतो. तर आमची परंपरा नाना पाटलांची, त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी एकसंघपणाने आलो. छत्रपती संभाजीनगरमध्ये गरवारी स्टेडियम परिसरातील झाड तोडीच्या प्रस्तावाविरोधात
वृक्षप्रेमींनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले। आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्यासाठी झाडे तोडण्याच्या हालचालीवर आक्षेप घेत आंदोलनकर्त्यांनी हातात ऑक्सिजन सिलेंडर, चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर छत्री घेऊन निदर्शने केली। वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर झाडांचं महत्त्व अधोरेखित करत विकासाच्या नावाखाली झाडतोड सुरू राहिल्यास भविष्यात ऑक्सिजनसाठीही संघर्ष करावा लागू शकतो असा इशारा देण्यात आलाय। 2030 पर्यंत परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते अशी भीती व्यक्त करत तात्काळ झाडतोड थांबण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या आंदोलनामुळे पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय, तर प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काय सांगाल सर, आपण सध्या छत्री घेऊन या ठिकाणी उभा आहात, काय कारण नेमकं, काय आपण जगाला संदेश देण्याचा प्रयत्न करतो? आजच उन्हाळ्यामध्ये प्रचंड उकाडा आणि त्यामुळे होणारा त्रास आपण सहन करतोय। 2030 साली काय परिस्थिती होईल याचं कुठेतरी भान समाजाला आलं पाहिजे, या हेतूने आज पर्यावरण क्षेत्रात काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते एकत्रित इथं जमलेले आहेत। ते समाजाला हे भान देऊ इच्छितात की 2030 साली आपल्याला जे लढावं लागणार आहे ते जगण्यासाठीचा संघर्ष असेल, म्हणजे ऑक्सिजन देखील दुर्मिळ झालेला असेल। सावली, उन्हाळा, प्रचंड पावसाळा, अवकाळी पाऊस या सगळ्यामुळे मानवी जीवनाचं अस्तित्वच धोक्यात येत आहे, याची जाणीव करून देणं एवढाच यामागे हेतू आहे। काय नाव सर आपलं? देवीदास तुळजापूरकर। आपण छत्री घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाला आहात, आता उन्हाच्या त्रासामुळे झाडं तोडल्यामुळे उन्हाचा त्रास जास्ती होत आहे, त्यामुळे छत्री वापरायची सवय करावीच लागेल। हे आता 2030 पर्यंत काय परिस्थिती होईल ते आपल्याला आत्ताच सांगता येत नाही। बरं, आता तुम्ही या वयात सुद्धा या आंदोलनात सहभागी झालात, युवकांना काय सांगाल तुम्ही? त्यांनीही आता आंदोलनात सामील व्हावे। काय नाव आपलं? नागेश उमरीकर। छत्रपती संभाजीनगरमध्ये रॉकेल विक्रीला पुन्हा परवानगी मिळाल्याने स्टोव्ह व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। गेल्या काही वर्षापासून रॉकेल बंद असल्याने स्टोव्ह व्यवसाय जवळपास ठप्प झाला होता। मात्र सध्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक पुन्हा स्टोव्हकडे वळताना दिसत आहेत। विद्यार्थी वर्गासह अनेक जण पर्याय म्हणून स्टोव्हचा वापर करत असल्याचं विक्रीत वाढ होत असल्याने व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। रॉकेल उपलब्ध झाल्यानंतर या व्यवसायाला पुन्हा गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। दरम्यान जिल्हा पुरवठा विभागाकडून रॉकेल वितरणाबाबत आवश्यक नियोजन असून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आज आप स्टोव खरीद लिया है? जी जी जी। क्या वजह है कि स्टोव खरीदा? अरे गैस से पूरा परेशान हो गया, गैस नहीं मिल रहा है, कुछ नहीं। क्या करेंगे आदमी, एक हफ्ता हुआ गैस नहीं मिल रहा है। कब बुक किए थे गैस? कब बुक किए थे? 15 दिन के ऊपर हो गया, बोले 1 महीने के बाद में। अभी सिंगल गैस कनेक्शन वाले क्या करेंगे? तो आप पहले भी स्टोव इस्तेमाल करते थे? पहले गाड़ी में करते थे, अब काफी दिन से छोड़ दिए। तो फिर वापस अभी ये टाइम आ गया, देखो ना अपने, फिर वही दिन लाया? फिर वही दिन, अच्छे दिन आ गए। अच्छे दिन आ गए। अच्छे दिन। आपका नाम? सैयद अब्दुल रज़ाक। क्या लगता है आपको, अगर आप स्टोव लेके जा रहे हैं तो क्या दिक्कतें थी? ये गैस का बाटला नहीं मिलने की वजह से दिक्कतें आ रही है। तो मतलब ये सिंगल कनेक्शन था अपने पास, अभी वो बुकिंग जल्दी मिल नहीं रही है, 1 महीने के बाद मिल रही है। और जो नई जनरेशन है वो स्टोव को पहचानती है? नहीं, उनको इनकी जानकारी नहीं है। अभी आ जाएंगे, सीख जाएंगे, अभी वो भी सीख जाएंगे, स्टोव चलाना वो सीख जाएंगे, सीखना भी चाहिए। सैयद अब्दुल रज़ाक। छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने विशेष अभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले, तर देशभरात सुरू असलेल्या अभ्यास वर्ग मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात 1200हून अधिक मंडळाचे निवासी अभ्यास वर्ग पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय बैठकीचा
संदर्भ देत सर्व अभ्यास वर्ग वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही चव्हाण यांनी सांगितलंय। या पार्श्वभूमीवर वक्त्यांचं प्रशिक्षण, आयोजनाचे ठिकाणे आणि कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। मे महिन्यात जिल्हास्तरीय कार्यक्रमांना गती देण्याचे संकेत देत भाजपने संघटन बळकटीवर जोर दिल्याचं स्पष्ट केलंय। संपूर्ण देशभरामध्ये बोलू का? संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मंडलशहा अभ्यास वर्ग सुरू आहेत। महाराष्ट्रामध्ये 1200 पेक्षा जास्त मंडलांचे अभ्यास वर्ग की जे निवासी होते ते पूर्ण झालेत। पूर्ण येणाऱ्या 1 महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये जिल्हा अभ्यास वर्ग हे करायचे आहेत। इंदोरमध्ये त्या दिवशी राष्ट्रीय स्तरावरची बैठक झाली आणि राष्ट्रीय स्तरावरच्या बैठकीमध्ये टाइम बाउंड पिरियडमध्ये हेही अभ्यास वर्ग निवासी हे पूर्ण करावेत असं राष्ट्रीय अध्यक्षांनी सूचना दिल्यात। त्यामुळे सर्व वक्ते, यासाठी लागणारे वक्त्यांचं असणारं प्रशिक्षण, ज्या ठिकाणी अभ्यास वर्ग घ्यायचे आहेत त्या अभ्यास वर्ग घेणारं ठिकाण, या सगळ्या गोष्टी आणि अभ्यास वर्ग कशा पद्धतीने घ्यावेत या संदर्भातली काही माहिती ही आजच्या या कार्यशाळेमध्ये आदरणीय सरचिटणीस राजेश पांडेजी, त्याचबरोबर सुनील राणेजी या सर्वांनी आज दिली आणि समारोपाला जे मार्गदर्शन करायचं होतं ते मार्गदर्शन हे करण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे। सर, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवा दिवशी मध्यरात्री भेट झाली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। खरं तर मी आज अभ्यास वर्गासाठी आलोय, पण मगाशीच मी ज्यावेळेला नाशिकला होतो त्यावेळेला देवेंद्रजींनी या संदर्भातलं जे उत्तर द्यायला हवं होतं ते दिलेलं आहे। धन्यवाद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या परभणी लोकसभेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडली। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते। यामध्ये विनायक राऊत, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। मात्र परभणीचे खासदार संजय जाधव या महत्त्वाच्या बैठकीस अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतरांच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांची गैरहजेरी विशेष लक्षवेधी ठरते। या घडामोडीमुळे परभणीच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे अधिक मासानिमित्त भव्य धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। महादेव मठ संस्थांतर्फे 19, 20 आणि 21 मे रोजी पारायण, नामकीर्तन, दर्शन आणि चतुर्थ पट्टाभिषेक वर्धापन दिनाचा सोहळा उत्साहात पार पडणार आहे। या निमित्ताने प्रथमच हदगावमध्ये सर्व धर्मीय साधू संत एकत्र येणार असल्याची माहिती सद्गुरू शिव चैतन्य शिवाचार्य गुरु माऊली यांनी दिली आहे। महात्मा बसवेश्वर यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन तसेच सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या परंपरेचा वारसा पुढे नेत हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्यामुळे हदगावमध्ये धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचे संदेश दिले जाणार असून भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। या पुण्याने पावन हदगाव नगरीमध्ये यावर्षी येणाऱ्या अधिक ज्येष्ठ मासाच्या निमित्तानं 3 दिवसीय भव्य पारायण, नाम संकीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर पट्टाभिषेक वर्धापन दिन या ठिकाणी सोहळा साजरा होणार आहे। यामध्ये अनेक साधू संत, उज्जैन जगद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज स्वामीजी यांचं आगमन होणार आहे। त्याचबरोबर या 3 दिवसामध्ये अनेक संप्रदायातील अनेक संत महंत, ज्यामध्ये अनेक संप्रदाय म्हणण्यापेक्षा अनेक पंथातील, सूत्रातील, गोत्रातील सर्व साधू संत एकत्रित आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। नांदेड जिल्ह्यातील देंगलूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्यामुळे कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे। महाराष्ट्र राज्य तलाठी संघ आणि समन्वय समितीच्या आव्हानानुसार 21 एप्रिलपर्यंत सुरू झालेल्या या संपाला
चौथ्या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळतोय. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करणे, सेवा नियमितीकरण, कॅशलेस आरोग्य सुविधा आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवणे अशा विविध मागण्यांसाठी हा संप करण्यात येतोय. या संपात तलाठी, मंडळ अधिकारी आणि महसूल विभागातील कर्मचारी सहभागी झालेत. दरम्यान तहसील कार्यालयात कामकाज ठप्प झाल्याने जात उत्पन्न प्रमाणपत्र, 7/12 उतारे आणि इतर कागदपत्रांसाठी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. प्रशासन या संपावर काय तोडगा काढतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आजच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.